वसमत येथील अतिशय नावाजलेल्या डॉक्टर सनाउल्ला खान आणि हिना खान यांच्या माहेर हॉस्पिटलचा नुकताच स्थलांतरण आणि गृहप्रवेश कार्यक्रम माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाला। या निमित्त आज विश्व हिंदू परिषदेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉक्टर सनाउल्ला खान आणि डॉक्टर हिना खान यांना याबद्दल शुभेच्छा दिल्या। अतिशय सुंदर आणि सुसज्ज इमारत माहेर हॉस्पिटलचे डॉक्टर सनाउल्ला खान यांनी बनवली आहे। माहेर हॉस्पिटल मधील सुंदर डेकोरेशनमुळे लवकरच पेशंट बरे होतील अशी आशा येणारे नेते मंडळी तसेच मित्रमंडळी करत आहेत। सर्व सोयी सुविधांयुक्त आता वसमतमध्ये एकमेव हॉस्पिटल हे माहेर हॉस्पिटल झाले आहे। ज्यासाठी आपल्याला बाहेर गावी जावे लागत होते त्या सर्व सुविधा आता माहेर हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर सनाउल्ला खान आणि डॉक्टर हिना खान यांनी वसमत या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत। वसमत शहरातील नामांकित व बऱ्याच वर्षाचे वसमतवासियांची जी सेवा केलेली आहे, विशेषतः कोरोना काळामध्ये डॉक्टर सनाउल्ला खान यांनी जे लोकांना मदत केली, स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करून लोकांचे जीव वाचवले आणि तसंच सरकारी दवाखान्यामध्ये स्वतःहून त्यांनी एवढी मोठी सेवा केली, रुग्णांना वाचवलं आणि त्याच्यातून ह्या पूर्ण मेहनतीतून कष्टातून स्वतःचा दवाखाना माहेर या नावानं उघडला आणि ह्या माहेर रुग्णालयाच्या नावानं अजून सुद्धा यांचं पुढचं ध्येय म्हणजे की त्यांनी पूर्ण आणखी वसमतवासियांची, वसमत तालुक्यातील सर्व लोकांची जातीपाती न पाहता सगळ्या लोकांची सेवा करण्याचं ध्येय ठेवलं आणि त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं आणि माहेर हॉस्पिटलचं जे उद्घाटन आहे ते एका छानशा थाटामाटामध्ये झालं। पूर्ण वसमत तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी सदिच्छा म्हणून भेट देण्यासाठी डॉक्टर साहेबांना आलो आणि पुढील कार्यास डॉक्टर साहेबांना आमच्या विश्व हिंदू परिषदेकडून खूप खूप शुभेच्छा। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।